नमस्कार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या 10 वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागातील लोकसंख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे आणि यामुळे मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या संख्येतही वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आणि या निर्णयानं पुणे आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमधील नगरसेवकांची संख्या सर्वाधिक वाढलेली आहे. मात्र नगरसेवकांची संख्या वाढवण्यामागे निवडणुका तर नाही ना. एवढ्या नगरसेवकांच्या संख्या वाढवून काम होणार आहे का? पाहूया त्याविषयीचा लोकशाही न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. राज्यातील नगरसेवकांच्या संख्येत वाढ. पुणे नागपूरला वाढणार सर्वाधिक नगरसेवक. नगरसेवक वाढल्यानं काय होणार? जनतेच्या किती समस्या सुटणार? शहरी आणि निमशहरी भागांमध्ये लोकसंख्या सातत्याने वाढते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. गेल्या 10 वर्षातील लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेऊन महापालिका आणि नगर परिषदांच्या किमान सदस्य संख्येमध्ये 14% वाढ करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईची सदस्य संख्या 227 ही कायम असणार आहे. राज्यातील महापालिकेची संख्या बघितली तर महापालिका 27 आहेत तर नगरपालिका 379. नगर विकास विभागातर्फे महापालिका आणि नगरपालिकांमधील लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या निश्चित केली जाते. सध्या महापालिकांमधील सदस्य संख्या किमान 65 आणि कमाल 175 आहे तर नगर परिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 आणि कमाल 65 इतकी आहे. राज्यात सध्या मुदत संपलेल्या 5 महानगरपालिका, मुदत संपणाऱ्या मुंबईसह 10 महानगरपालिका आणि 300च्या जवळपास नगरपालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र नव्यानं नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्यानं प्रभागांची फेररचना करावी लागणार आहे आणि यामुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. दरम्यान नव्यानं नगरसेवकांची संख्या वाढणार असल्यानं महापालिकेचा खर्चही वाढणार आहे. नगरसेवकांच्या मानधनाचा भार वाढणार आहे. प्रशासकीय कामं देखील वाढणार आहेत. मात्र एवढं करूनही लोकांच्या समस्या सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. नगरसेवकांची संख्या जरी वाढली तरी देखील समस्या सुटणार आहे का? या महत्त्वाच्या विषयाला अधिक जाणून घेण्यासाठी आपण भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट आणि ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे या दोघा मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे. सुरुवात निश्चितच जी आहे ती भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांच्यापासून करूयात. भालचंद्रजी, मंत्रिमंडळानं घेतलेला हा एक मोठा निर्णय. एका बाजूला लोकांच्या समस्या सुटत नाहीये. नगरसेवक पदी विराजमान होणं म्हणजे सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणं, म्हणूनच त्याला लोकप्रतिनिधी असं देखील संबोधलं जातं. मात्र नगरसेवक वाढल्यानं समस्या सुटतील? अजिबात नाही. नगरसेवकांची संख्या आणि नगरसेवकांचे पक्ष यावरती नागरी समस्या अवलंबून नसून राजकीय इच्छाशक्ती किती आहे. जे नगरसेवक निवडून येतात त्यांच्यात काम करण्याची इच्छाशक्ती, राजकीय इच्छाशक्ती किती आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये इच्छाशक्ती विकास करण्याची किती आहे. बहुतेक वेळा विकासाचा अजेंडा हा बाजूला पडतो आणि मग वेगळेच अजेंडे चालू होतात आणि मग नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढवून विकासाला गती मिळणार नाही. नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा हा जो कारण आहे, एकमेव कारण निवडणुका पुढे ढकलणे, निवडणुका टाळणे. नगरसेवकांची संख्या वाढली का परत प्रभाग रचना आली, मग आणखी
आघाडीने नगरसेवकांची संख्या वाढवलेली आहे. मुंबई शहरात ते त्यांना करता आलं नाही, कारण मुंबईचा कायदा वेगळा आहे. नाही तर मुंबईत सुद्धा त्यांनी तेच केलं असतं. नगरसेवकांची संख्या वाढवण्यामागे केवळ निवडणुका टाळणे हा एकमेव हेतू आहे. बरं, केवळ निवडणुका ज्या आहेत ते टाळणं आणि त्या ठिकाणी संख्या वाढवणं, म्हणजे यातही राजकीय अजेंडा आहे की काय, असा सवाल तुम्ही उपस्थित केलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्याकडे आपण जाऊयात. तुळशीदासजी, तुम्हाला एक विचारावं असं वाटतं, अनेक इलेक्शन्स तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील, अनेक इलेक्शन्सचे आलेले निकालही आपण पाहिलेले असतील, मात्र समस्या जैसे थे असणं देखील आपण पाहतो. मात्र ज्या ज्या वेळेला येत्या काळातल्या निवडणुका होणार असतील, आपल्या सोयीनुसार प्रत्येक पक्ष, प्रत्येक सरकार अशा प्रकारच्या विभागवार रचना बदलतं का, नगरसेवकांची संख्या वाढवतं का, हा प्रश्न आहे. कारण संख्या कितीही वाढली तरी देखील समस्या सुटण्याची टक्केवारी किंवा प्रमाण किती वाढणार आहे? तुळशीदासजी. नक्कीच तसं घडतं, कारण सोयीनुसार सत्ता वापरायची असते हे आपल्या राजकारण्यांना, मग कोणीही असो. म्हणजे आता भालचंद्र शिरसाट खूप तावातावानं बोलतायत, पण ते सत्तेवर असताना त्यांच्या सरकारने सुद्धा प्रभाग रचनेमध्ये बदल केलेच होते. त्यात काही आश्चर्य वाटायचं कारण नाहीये. अर्थात ते म्हणतात तसं जर होणार असेल, निवडणुका लांबणीवर टाकल्या जाणार असतील तर, मी जर बोलतोय लक्षात घ्या, तर थोडस जास्तच सोय पाहिली गेली असं म्हणता येईल. मात्र एकंदरीतच सत्तेत कोणताही चेहरा असो, कोणताही पक्ष असतो, आघाडी असतो, युती असो, भाजपा शिवसेना असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असो, प्रत्येक अशा प्रकारचे जे सत्ताधारी असतात ते आपली सोय पाहतच असतात. मला यातलं एक सकारात्मक वाटतं की या प्रकारे प्रभागांची रचना वाढवणं, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की 2021 हे जनगणनेचं वर्ष होतं. मात्र कोरोनामुळे ज्या पद्धतीने पाहिजे ते झालेलं नाहीये. आणि जेव्हाही जनगणना होते त्यानंतर अपेक्षित हेच असतं की प्रभागांची संख्या वाढवणं. एक लक्षात घ्या ना, तुम्हाला जर विचारलं आता की तुमच्या प्रभागाची लोकसंख्या आणि तुमचा नगरसेवक, मुंबई सारख्या ठिकाणी जी मतदारांची संख्या असते आणि नगरसेवक, आपण पाहायला गेलो तर गोव्यासारख्या ठिकाणी किंवा इतर काही राज्यांमध्ये तेवढं तर आमदारकीलाही त्यापेक्षा कमी मतदार असतात. भालचंद्रजी, येतो मी आपल्याकडे. मुंबईच्या जर बाहेर जाऊन आपण पाहिलं तरी सुद्धा आता 2011च्या मतदार म्हणजे लोकसंख्येनुसार, म्हणजे मतदार संख्या त्यानुसारच असेल, 18 वर्षावरील त्याचे जे लोकसंख्येचे घटक असतील त्यांची, त्यानुसार जी संख्या होती त्यात वाढ करणं, 17% वाढ करणं, मला वाटतं कमीत कमी एक पाऊल टाकलं गेलेलं. अर्थात त्यामागे राजकीय स्वतःचा फायदा पाहण्याचा दृष्टिकोन हा 100% असणार. मात्र मी मतदारांच्या दृष्टिकोनातून सांगतोय, जर नगरसेवकांची संख्या वाढली तर स्वाभाविकच प्रभागांची संख्याही वाढेल. त्यात जी आकारमान कमी होईल, जे लोकसंख्येतही सध्याची लोकसंख्या, समजा एक उदाहरण दाखल म्हणतोय मी, 40,000 असेल तर ती 30,000वर जर आली तर मला वाटतं त्यात फायदा आहे मतदारांचा. त्यांना किमान आपल्या नगरसेवकाकडे पोहोचणं अधिक सुलभ जाईल. अर्थात शेवटी राजकीय इच्छाशक्ती ही सगळीकडे असते. जर नगरसेवकांची इच्छाशक्ती चांगली असेल, स्वतःच्या मतदारांची सेवा करण्याची असेल तर ते आताही करतायत. परंतु संख्या वाढल्यानंतर अधिक चांगल्या पद्धतीने करणे मतदारांची सोय होईल असं मला त्यात वाटतं. बरोबर आहे. मात्र भालचंद्र शिरसाट यांना मला प्रश्न करायचा आहे, ही सोय राजकारण्यांसाठी आहे की जनतेच्या कळवळ्यासाठी आहे? मला वाटतं वरिष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांचा पूर्ण आदर राखून मी सांगू इच्छितो, मुंबई महानगरपालिकेमध्ये 40 आणि 50,000 ही मतदारसंख्या असते. पण मुंबईमध्ये मतदारांची संख्या वाढली असेल तरी सुद्धा नगरसेवकांची संख्या वाढणार नाहीये. हे मुंबई बाहेरील इतर महानगरपालिका, 17 महानगरपालिका आहेत, तिथे प्रभागामध्ये 4, 5, 15,000, 20,000 अशी मतदारसंख्या असते. तिथे नगरसेवकांची संख्या वाढते. नगरसेवकांची संख्या वाढल्याने प्रभाग आणखीन छोटा झाल्याने राजकीय सोय काही लोकांची होईल, नागरिकांची सोय होणार नाही. हे मी अशासाठी सांगतोय की जनगणना ही 2011 मध्ये पण झाली होती आणि त्याच्यानंतर 2012 मध्ये निवडणुका झाल्या. 2012च्या निवडणुकीमध्ये जनगणनाचा रिपोर्ट न आल्यामुळे किंवा 2002च्या निवडणुकीमध्ये जनगणनेचा 2001चा रिपोर्ट न आल्यामुळे प्रभाग रचना बदललेली नव्हती. 2001 मध्ये जनगणना झाली, 11 मध्ये झाली, पण 2002 आणि 2012च्या या ज्या निवडणुका झाल्या या पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणे झाल्या.
म्हणजेच 2017 मध्ये भाजपने पण केलं होतं असं आपण म्हणालात, तो पण मध्ये लक्षात घ्या. 2011चा रिपोर्ट 2014 मध्ये अवेलेबल झाला आणि 2017 मध्ये ते करणं बंधनकारक होतं. 2017 मध्ये नवीन जनगणनेच्या रिपोर्टनुसार प्रभाग रचना करण्यात आली. 2021चा रिपोर्ट 23-24 जेव्हा येईल तेव्हा येईल आणि तो आल्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन प्रभाग रचना करणं आवश्यक आहे. आणि मुंबई शहरामध्ये नगरसेवक संख्या वाढता येत नाही, मग निवडणूक कशी टाळायची? तर वॉर्डची तोडफोड करून रातोरात, म्हणजे 24 ऑक्टोबर पर्यंत काही तयारी नाही आणि 25 ऑक्टोबरला बाहेरून एक पेन ड्राईव्ह येतो आयुक्तांकडे, नवीन प्रभाग रचना, वॉर्ड तोडले, इकडचा भाग तिकडे टाकला आपल्या सोयीनुसार, राजकीय सोयीनुसार महापालिका आयुक्तावर राजकीय दबाव आणून प्रभागाची पुनर्रचना करण्याचा डाव सत्ताधारी पक्षाचा आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. हे राजकारणाच्या साठी करता कामा नये, राजकीय सोयीसाठी करता कामा नये. जनगणना झाली असेल, लोकसंख्या वाढली असेल, निश्चितपणे तुम्ही निर्णय घ्या, पण लोकसंख्या वाढली याला प्रमाण द्यावं लागेल. बरोबर, लोकसंख्या वाढली याचं प्रमाण नेमकं कशा प्रकारे निश्चित केलं जाणार हा देखील एक प्रश्नच आहे. तुळशीदास भोईटेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. अनेक ठिकाणी असलेले नगरसेवक जे आहेत ते मतदानाच्या वेळेला मतदार राजाच्या दारी जातात, नंतर अनेक वेळेला भेटीगाठी देखील होत नसल्याचं दिसून येतं. दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये तिकीटं देण्यासाठी होणारी चढ किंवा उतार जो तो आपण पाहतो किंवा चढाओढ त्या ठिकाणी सुरू असते. यामधून राजकीय पक्षांना तिकीटं देताना फायदा होईल का? विभागवार रचना जर छोटी छोटी करण्यात आली तर खरोखर लोकांच्या समस्या सुटतील का? का पुन्हा एकदा भ्रष्टाचारासाठी एक वेगळं असलेलं कुरण या सगळ्यांसाठी निर्माण होऊ शकतं? काय काय घडू शकतं? मला एकदम आधी एक स्पष्ट करायचं की मी मुंबई संदर्भातलं जे म्हणलं ते फक्त उदाहरण दाखवलं होतं. मुंबईचा समावेश नाहीये हे तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या बातम्या त्याआधी सुद्धा सूत्रांच्या हवाल्याने जे आलं त्यात स्पष्ट होतं. त्यामुळे तसं नाहीये. मात्र मुद्दा जो आहे ना की सोय, राजकीय सोय ही प्रत्येक जण पाहतोच आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की यामुळे भ्रष्टाचाराची नवी पूर्ण सुरू होतील का, उघडली जातील, ते होतच. मात्र त्याचा अर्थ असा नाही की नवं काही करूच नाही. म्हणजे मला आघाडी, मी आधी स्पष्ट केलंय की आघाडी असो किंवा युती, भाजपा असो किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रत्येक सत्ताधारी ही आपली सोय पाहत असतो. आत्ताच म्हणजे भालचंद्रजी यांनी जेव्हा म्हटलं की आताच्या निवडणुकी संदर्भात ते खरं तर खूप मोठी ब्रेकिंगच त्यांनी सांगितली की कशा पद्धतीनं एक पेन ड्राईव्ह येतो आणि प्रभाग रचना बदलण्याचा घाट घातला जातो. हे पहिल्यांदाच घडत नाहीये. हे सुद्धा म्हणजे मुंबईतल्या निवडणुका संदर्भात प्रत्येक सत्ताधारी कधी कोणावर आरोप होतो, मी कोणाचं नाव घेत नाहीये कारण पुरावे नसतात, नाव घेऊ नये कोणाचं उगाच. मात्र अनेकदा आरोप होतात ना की सत्ताधाऱ्यांना सोयीचे आहेत. समजा पुन्हा एकदा मी फक्त उदाहरणादाखल मुंबईचं नाव घेतोय बालचंद्रे, की मुंबई सारख्या ठिकाणी गुजराती मतदार हे आपले आहेत असं एखाद्याला पक्षाला वाटत असेल तर तो त्या निवडणुकीपूर्वी ते पॉकेट एकत्र करणारी प्रभाग रचना करतो, इतरांना विभागणारी प्रभाग रचना करतो. हे घडत आलेलं आहे विशाल. त्यामुळे त्यात काही आश्चर्य वाटावं असं नाहीये. नक्कीच त्याच्या म्हणजे एकंदरीत गुणवत्तेवर कशा पद्धतीने निर्णय घेतला गेला त्यामागचं नेमकं राजकारण करताना प्रशासकीय सोय पण पाहिली गेली की नाही, ते उगाच केवळ जोडाचं म्हणून जोडायचं आणि त्यातून मतदारांना आपण म्हणजे अगदी नगरसेवकांना सुद्धा की आपण इकडच्या मतदारांची संपर्क ठेवायचा की इकडच्या ठेवायचा, असं अनेकदा घडतं. काही वेळा तर एक वॉर्ड म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी बोलेन मी की के वेस्ट मध्ये पण असतो आणि त्याच्या एच वेस्ट मध्ये पण काहीसा भाग असतो, असंही भूतकाळात पाहिलेलं आहे. आताच्या घडीला जर या नव्या रचनेमध्ये म्हणजे 17% वाढवल्यानंतर जे नवे नगरसेवक येतील निवडून, मला असं वाटतं पुन्हा एकदा मी सकारात्मक हा शब्द वापरेन, मला ठाऊक आहे आघाडीचा यात फायदा आहे म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असणार. आधी त्यांचं भांडण सुरू होतं, 4-3-2 शेवटी मध्यम वर्ग 3चा निघाला असं सांगितलं गेलं. त्यातून पुन्हा जर कुठे एकत्रित येत असतील तर वाटपासाठी तसा आकडा छोटा असेल पाहायला गेलं तरी सुद्धा कुठे ना कुठे त्या काढीचाही आधार असतो. तसं त्यांना नक्कीच फायदा होईल. तरी काही फायदे असतील त्यामागे तो विचार केला गेलाच असेल. मात्र सामान्य माणसाच्या दृष्टीने केवळ यातून नगरसेवकांचं मानधन वाढेल, त्यातून त्या प्रभागांचा खर्च वाढेल, एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहणं म्हणजे थोडा संकुचितपणा होईल असं मला वाटतं. मी वारंवार सांगतो, मी कोणत्याही राजकीय पक्षाला या क्लीन चिट देत नाही किंवा ते कसे त्यांनी चांगल्या उद्देशाने हा निर्णय घेतला असं म्हणत नाहीये.
माझं म्हणणं आहे, मी मतदारांची सोय म्हणून या प्रत्येक निर्णयाकडे पाहतो की अनेकदा एका मोठ्या समूहाचं नेतृत्व जे एका व्यक्तीकडे असतं, त्यापेक्षा जर त्याच्या कमी संख्या होत असेल तर मला वाटतं तो एक फायदा आहे. आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा एकत्रित आजवरची राजकीय भूमिका आपण पाहिली तर छोट्या राज्यांचा आग्रह धरण्याची जी भूमिका आहे ती त्या भूमिकेतूनच असावी असं मला वाटतं. प्रशासकीय सोय सुद्धा होऊ शकेल जर चांगल्या पद्धतीनं केलं, तसंच मतदारांची सुद्धा सोय होऊ शकेल असं मला वाटतं. बरोबर आहे. सोदाहरण तुम्ही स्पष्ट करतात आणि काही दाखले देखील आपण तुळशीदास भोईटे जे दिलेले आहेत. मात्र एका बाजूला जर नगरसेवकांची संख्या वाढली तर मात्र लोकांच्या समस्या सुटतील का, आणि दुसरीकडे जो प्रशासकीय भार वाढणार आहे त्याचं नेमकं काय होणार, या अनुषंगाने या दोन्ही मान्यवरांबरोबर चर्चा करूयात छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये. आज आपण चर्चा करतो आहोत नगरसेवक वाढले, समस्या मात्र ज्या आहेत त्या सुटणार का या विषयावरती. भालचंद्र शिरसाटजी, मी आपल्याकडे येतो की नगरसेवक एका बाजूला वाढल्यानंतर मात्र महापालिकेचा खर्च वाढतो, मानधन वाढणार आहे, मनपाची जी त्या ठिकाणी बसण्याची कपॅसिटी असते ते देखील वाढणार आहे. हा भार कोणी सहन करायचा? साधारणपणे नगरसेवकांची संख्या 15% वाढवून 15% खर्च वाढायला जरी खरं असलं तरी नगरसेवकांचा मानधन काही प्रचंड मोठं नाहीये जसं आमदार खासदारांचं असतं. त्यामुळे तो खर्च हा किरकोळ बाब आहे. परंतु आपण जे म्हणाला कुरण वाढणार आहे का, कुरण तेवढंच आहे हो, महापालिकेचं क्षेत्रफळ तेवढंच आहे, चरणारे वाढणार आहेत. कुरण तेवढंच राहणार आहे, चरणारे वाढणार आहेत. त्याचा त्रास जनतेला, विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना होऊ शकतो. उदाहरणार्थ एखादा एसवी रोड घेतला, त्या एसवी रोडवरती आता 5 नगरसेवक आहेत. मला मुंबईतला असल्यामुळे मुंबईचं उदाहरण देतो. 5 नगरसेवक आहेत, तिथे 10 नगरसेवक झालेत. तर त्याचा काय परिणाम होईल याचा आपण कुरण तेवढंच राहिलं तरी चरणारे वाढल्यावरती त्याचा विकास कामावरती विपरीत परिणाम होईल. जनतेच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील का, माझ्या मनात शंका आहे. खरं पाहिलं तर ही निवडणूक टाळण्यासाठी या महाविकास आघाडीने पहिली करोनाच्या 3ऱ्या लाटेची वाट पाहिली, पण ती येत नाही म्हटल्यावर आता त्यांच्याकडे ही निवडणूक टाळायची असेल तर कशी टाळायची. राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, राज्य निवडणूक आयोग काय ऐकायला तयार नाही. निवडणूक घेणारच ही ठाम भूमिका घेतली. ओबीसी आरक्षणाचा तिढाही आता सुटलेला आहे. तो जरी न्यायालयात असला तरी आज तरी अध्यादेश आहे, त्यामुळे ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे. अशा वेळेला प्रभाग संख्या वाढवली, नगरसेवकांची संख्या वाढवली, लोकसंख्येचं कारण देऊन वाढवली, म्हणजे मग पुनर्रचना करण्याचा प्रकार आला आणि त्याच्यासाठी आणखीन 4-6 महिने लागणार. म्हणजे 4-6 महिने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. हे असं 2001 मध्ये 2002च्या निवडणुकीत केलं नाही, 2012ला केलं नाही, 1992ला केलं नाही. जे आता पहिल्यांदाच आता ही प्रभागाची पुनर्रचना 2022 होते, 22 साठी 21 मध्ये होते. निश्चित मुंबईची निवडणूक होईल, पण नवी मुंबई पासून, पुण्यापासून, नाशिक पासून सर्व निवडणुका आपल्याला पुढे ढकलाव्या लागतील आणि या एकमेव हेतूने हे संख्या वाढवलेली आहे. बरं, आपली भूमिका लक्षात आलेली आहे. तुळशीदास भोईटे सर, खरं तर वेळ आपली संपलेली आहे, मात्र अगदी जाता 2 वाक्यामध्ये आपल्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. वेळ काढूपणा आहे का आणि लोकांच्या समस्या सुटणार का? व्यक्त केली आहे त्याच्याशी मात्र मी सहमत आहे. काही झालं तरी चालेल, मात्र उगाच निवडणुका केवळ आपल्या राजकीय सोयीसाठी पुढे ढकलण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असं मला वाटतं. कारण तो सुद्धा मतदारांवरचा एक प्रकारचा अन्यायच होईल. एकच फक्त छोटंसं जाता सांगतील की भारतीय जनता पक्षाचे नेते भालचंद्रजी, खूप चांगला त्यांचा अभ्यास आहे स्थानिक राजकारणाचा, महानगरपालिकेचा. या राज्यामध्ये 5 कायद्यान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालतो. 2 आपण बघूया जिल्हा परिषद ग्रामपंचायतींचे. किमान एक प्रयत्न तर व्हावा की मुंबई आणि इतर नागरी भागासाठी जे वेगवेगळे 3 कायदे आहेत, नागरी भागांसाठी म्हणतोय मी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, किमान तिथं तरी एकच कायदा असावा असा एक प्रयत्न होऊ शकतोय. तो जरी झाला तरी मला असं वाटतं भविष्यात पुन्हा असा राजकीय फायदा, गैरफायदा जे काही म्हणू ते घेण्यात पुन्हा ती संधी लागणार नाही आणि मतदारांवर सुद्धा अन्याय होणार.
बरोबर आहे. एका बाजूला नगरसेवक वाढले असते तरी देखील समस्या सुटाव्यात एवढीच अपेक्षा आणि मतदार राजावरती कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये एवढीच अपेक्षा. धन्यवाद भालचंद्र शिरसाटजी आणि तुळशीदास भोईटेजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडल्या गेलात. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.